घाला तमालपत्र। नमस्कार सर्वांना, मी आदिती शिंदे कोकण कन्या आदिती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांचं बऱ्याच दिवसांनी स्वागत करते, कारण खूप दिवसांनंतर आज व्हिडिओ अपलोड करते आणि श्रावण महिना संपला, त्याच्यानंतर लगेचच गणपती बाप्पा आले, त्यामुळे आपला जो नॉनव्हेजचा बेत आहे तो करायचा राहिला आहे आणि आज आपण करणार आहे गावठी कोंबड्याचा रस्सा। म्हणजे नॉर्मली आपण जे चिकन खातो त्याच्यापेक्षा जी भारी चव असते ती गावठी कोंबड्याला असते आणि आज त्याचाच बेत आहे। तर आता मी चालली आहे बाहेर मार्केटमध्ये, माझं जरासं काम आहे आणि त्याच्यानंतर मी परत येणार आहे घरी आणि मग आपण करूया आपल्या रेसिपीला सुरुवात। आता पटकन नाश्ता वगैरे काहीतरी करून घेऊया आणि मग जाऊया बाजारामध्ये आणि तिथून माझं काही थोडंसं काम वगैरे सगळं करून झालं की मी परत घरी येईन आणि मग आपली जी रेसिपी आहे त्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। ॲक्च्युली आपली जी राखण्याचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण दाखवलेलंच आहे की गावठी कोंबड्याचंच जे काही चिकन होतं, रस्सा वगैरे सगळं सुकं वगैरे आणि वडे, हा बेत झाला होता। पण आज शेफ मम्मी आहे, आज सगळं ती करणार आहे, तर त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मस्तपैकी आज श्रावण सोडेन असं मी म्हणेन। तर बरेच दिवस व्हिडिओ येत नाहीत माझे, थोडा टाईम मॅनेज करताना प्रॉब्लेम होतो, पण प्रयत्न करेन लवकरात लवकर व्हिडिओ करण्याचे। तर चला मंडळी, झटपट बघूया आपण आपली रेसिपी। तोपर्यंत जाऊन येते मार्केटमध्ये आणि तिथून तुमच्याशी येऊन रेसिपी शेअर करते। ह्याच्यात काय, कांदा, एक कांदा, 3-4 पाकळ्या लसूण आणि गूळ ह्याची पेस्ट ना, आणि हळद। हा व्हिडिओ पीठ कसं भिजवतात तो मागे दाखवलेला माझ्या राखण्याच्या व्हिडिओमध्ये आहे की संपूर्ण पीठ कसं भिजवतात आणि हे वड्याचं पीठ तयार कसं करतात ते पण दाखवलं आहे मी। दोन्हीच्या पण लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। तर आता मीठ घातलं आहे आणि आता हे वड्याचं पीठ मी दाखवतो डबा एक मिनिट। हे बघा, आम्ही असं ना स्टोअर करून ठेवतो हे पीठ बनवून। आता हे घालायचं, ह्या अंदाजे आपल्याला जेवढं लागणार आहे, वडे जेवढे माणसं घरात आहेत त्या हिशोबाने आपण घालायचं। हे बघा, असं व्यवस्थित हे चाळून घ्यायचं। चाळ बघा किती राहिलाय वरती तो। मी म्हटलं ना तुम्हाला की जेव्हा आपल्याला पटकन करायचे असतात वडे, तेव्हा हे असं पीठ बनवून ठेवलं ना की मग बाकीचं पीठ वगैरे सगळं मिक्स करा, हा त्रास वाचतो। आणि आता हे कोमट पाणी करून घेतलं, कोमट नाही जरा गरमच ठेवलेलं आहे पाणी, त्याच्याने पीठ भिजवायचं, वडे चांगले असे फुगतात। बघा आता असं पीठ मळून झालंय आणि काय करायचं, थोडासा असा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये निखारे घालायचे आणि वरून हे तेल सोडायचं आणि बंद करून घ्यायचं, म्हणजे कसं स्मोकी फ्लेवर येतो ह्याला आणि चांगलं असं मुरतं पीठ। आणि आता झाकून ठेवायचं, किती 1 तास 2 तास ठेवलात तरी चालतं, एक 15-20 मिनटं ठेवलात तरी चालेल। हे बघा, हे जे आम्हाला वाटप लागतं ना चिकन, मटण किंवा आमच्या भाज्यांमध्ये पण आम्ही हे वाटप घालतो कांदा खोबऱ्याचं। तर त्याचं प्रमाण कसं आहे, म्हणजे आत्ता तर आम्ही इथे 6 कांदे घेतलेत आणि 3 वाट्या हे किसलेलं सुकं खोबरं आहे आणि 2 लसूणचे कांदे मोठे असे गड्डे, तर ते तेवढे घेतलेत। आता ह्याचं निम्म पण तुम्ही प्रमाण करू शकता, पण हे कसं आम्ही आठवडाभर वगैरे ठेवतो वाटण, अगदी 15 दिवस पण टिकतं। हा असा कांदा संपूर्ण भाजून घ्यायचा, भाजताना ह्याच्यामध्ये तेल घालायचं। हे बघा, असं व्यवस्थित चॉकलेटी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आणि मग खोबरं आणि लसूण भाजून घ्यायची। लसूण पण थोडीशी परतून घ्यायची। हे बघा, आता हे खोबरं पण व्यवस्थित असं जरा चॉकलेटी भाजून घेतलं आहे, असं चॉकलेटी रंगावर, आणि कांदा झाला आहे, लसूण झाले, हे खोबऱ्याचे जरासे जाड तुकडे असतात ते जरा तळून घेतले आणि हे सुकं खोबरं, असं ह्यांचं पूर्ण वाटण बनवायचं। मी ह्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, पण आता हा शॉर्टमध्ये फक्त मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला।
चला त्याचं वाटण बनवून घेऊया. हे बघा, हे आम्ही कांदा खोबरं लसूणचं वाटण तयार करून घेतलं आणि यामध्ये ना ही आम्ही घरगुती गरम मसाल्याची पावडर केली आहे ती घेतली आणि ही आपली बाजारची गरम मसाला पावडर आहे ती आहे. कुठली एक घेतलात तरी चालेल, पण आम्ही थोडंसं टेस्ट म्हणून वेगवेगळ्या घेतल्यात दोन्ही पण. आणि ह्या मसाल्यामध्ये ना आम्ही आलं घातलेलं नाही आहे, कारण वेगळी सेपरेट एक आलं लसूण पेस्ट इथे तयार केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूणबरोबर आलंही ह्याच्यात घालू शकता आणि हे वाटण वाटून ठेवू शकता. आता हे आपण व्यवस्थित पाण्याचा वगैरे हात न लावता एक 15 दिवस पण फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो. तर चला आता मसाल्याची सगळी तयारी झालेली आहे. आणि हे बघा इकडे हे सगळं गावठी कोंबड्याचं चिकन पण रेडी झालेलं आहे साफ करून. किती किलो असेल? 1 किलो? 1 किलोपेक्षा जास्त ना? 1.5 किलो. हां, 1-1.5 किलो साधारण हे असेल. चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. आपला जो गावठी कोंबडा होता तो साफ करून झाला आहे आणि आता फोडणी घालायचे चिकनला आपल्या. तर फोडणीसाठी ना मी आता आमच्याकडे तमालपत्राचं झाड आहे त्याची आता पानं काढायला चालले. बघा हे ना तमालपत्राचं झाड आहे, तर ताजी पानं काढते. सुकी आहेत सुकवलेली, पण थोडीशी ताजी घालते ह्याच्यामध्ये. ही बघा ही अशी 4-5 पानं काढून घेतलेत. आता जाऊया किचनमध्ये आणि फोडणीच्या तयारीला सुरुवात करूया. तर चला रेसिपीला सुरुवात झालेली आहे. इथे भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे कांदा आणि तमालपत्र ठेवलेलं आहे. आता बघा 3 पार्टिशन केलेत. इथे जरा घालायचं तो वड्यांबरोबर खायला रस्सा, हा भाताबरोबर पातळ रस्सा म्हणजे कालवण करायचं ह्याचं, आणि इथे थोडंसं काढून ठेवलं त्याचं एकदम सुकं चिकन करायचं आहे. तर चला आता तेल तापलंय, कांदा घातलेला आहे आणि तमालपत्र, आपल्या घरचं तमालपत्र, आणि व्यवस्थित कांदा लाल परतला की त्याच्यामध्ये आपले मसाले घालून घ्यायचे. इकडे बघा हे पाणी तापतंय चिकनमध्ये घालायला. ही थोडीशी आलं लसूणची पेस्ट आणि परत परतून घ्यायचं. आता हळद घातलेली आहे. आणि या पुढची जी क्लिप होती ती माझ्याकडून चुकून डिलीट झाली. तर काही नाही, हळद घातल्यानंतर त्याच्यामध्ये घातला आपण लाल तिखट आणि मग चिकन घालून परतून एका ताटामध्ये पाणी ठेवून आपण झाकून घेतलं. हे बघा आता हे वरती ताटावर ठेवलंय पाणी. आणि माझी मम्मी नेहमी एक रेकमेंड करते की कधी आपण जेव्हा गावठी कोंबड्याचं चिकन बनवत असू किंवा मटण बनवत असू, तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर कधीही ते कुकरला लावू नका. हे असं डायरेक्ट असं टोपामध्ये शिजवत जा, कारण थोडासा चवीमध्ये फरक पडतोच. आणि घाईची वेळ असेल तर ठीक आहे तेव्हा कुकरमध्ये लावलं तर, पण अदरवाईज तुम्ही असं टोपामध्ये शिजवलात तर त्याची चव खरंच एक वेगळी लागते. आणि इथे आम्ही दुसरीकडे तयारी करणार आहे कालवणाची म्हणजे रस्स्याची. हे बघा इथे पण आपली सेम प्रोसेस आहे. कांदा घातला, तमालपत्र घातलं आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची. सेम सगळे मसाले, त्याच्यात काही फरक नाही, फक्त ह्याच्यात आपण ना चिकन मसाला घालणार आहे. आता ही मिरची पावडर 2.5 चमचे, म्हणजे आपल्या गरजेनुसार जसा तिखट असेल मसाला तसा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला टाकणार आहे, म्हणजे चव आणखीन चांगली येईल. तर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि ह्याच्यात घालायचं हे जो हड्डीचा भाग आहे ना, आणि पाय घेतलेत जरा आजचे, तर हे सगळा हड्डीचा भाग आहे तो या रश्श्याला घालायचा कालवणासाठी. आणि यात पण सेम आधी पाणी न घालता थोडंसं शिजवून घ्यायचं आणि ह्याला आपोआप पाणी सुटेल, मग ह्याच्यात पाणी घालायचं आणि शेवटीला हे आपलं सगळं जे वाटप आहे ते घालायचं. तर हे वरचं पाणी घातलं आपण ह्याच्यामध्ये आणि आता हे वाटप आहे ते घालणार आहे.
आणि आता मिक्स करून घ्यायचं. सेम तसंच त्या रश्श्यामध्ये पण थोडंसं वाटण घालायचं. हे बघा, आता हा रस्सा जो आपण करतोय म्हणजे कालवण, त्याच्यामध्ये पण हे वाटण घातलेलं आहे. हा एकदम आपण पातळ करणार आहे, भातावर खाता येईल असा, आणि प्यायला पण खूप छान लागतो हा रस्सा. मीठ घातलेलं नाही ना अजून आपण. ह्याला पण मस्तपैकी कड आलेलं आहे. अजून शिजायला किती वेळ लागेल का मम्मी? गावठी कोंबड्याला जरा शिजायला ना जास्त वेळ लागतो. शिजेल अजून एक 15-20 मिनटं तरी ठेवायला, 20 मिनटं तरी ठेवायला लागेलच. नंतर मीठ घालायचं चवीनुसार. बघा, हा एकदम आपल्याला पातळ रस्सा, अजून लागेल पाणी याच्यामध्ये, अजून आपण घालायचं. आणि मग ह्याला आपण एक चांगली उकळी काढून घ्यायची शिजेपर्यंत. ह्याला फायनल टच देऊया वरून कोथिंबीर टाकून, की आपलं हे कालवण रेडी झालेलं आहे. आणि ह्याच्यात पण आता आपण शेवटला कोथिंबीर घातलेली आहे, आणि हे देखील मस्तपैकी तयार झालेलं आहे. हे बघा, आता आपली शेवटची रेसिपी आहे, ते म्हणजे सुकं चिकन. तर त्यासाठी पण सेम आपण तमालपत्र घातलं, कांदा घातला फोडणीला. त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट, आणि ह्यामध्ये सुकं करणार आहे आपण, त्यामुळे पाणी घालायचं नाही ना जास्त. हे आपण सुकं करणार आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं जास्त. पहिलं झाकण ठेवून वाफेवर शिजून घ्यायचं आहे, आणि मग अगदीच जर करपायला लागलं तर थोडंसं पाणी घालायचं, अदरवाईज आपल्याला सुकं ठेवायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडासा चिकन मसाला घालणार आहे. त्यानंतर थोडीशी हळद, हे लाल मिरची पावडर 1.5 चमचा टाकलेलं, 1.5 चमचा घातलाय, आणि पुढे आपल्याला जसं तिखट लागेल तसं घालायचं. आणि हा मसाला वाटण आपलं मगाशी जे आपण दाखवलं ना व्हिडिओमध्ये, ते संपूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यात घालायचं आहे चिकन. आता हे चिकन घालून घेतलं आहे आपण ह्याच्यामध्ये, आणि सेम प्रोसिजर आपण ताटात पाणी ठेवलं आहे, आणि संपूर्ण आता वाफेवर शिजवणार आहे आपण. त्याच वडा मस्तपैकी फुगलेला आहे. हे बघा, स्वतःच्या स्वतः एकदम फुगून वर येतोय, इतका सुंदर वडा झालेला आहे आजचा. मी तुम्हाला म्हटलं ना की ह्या प्रमाणात आणि अशा प्रकारे तुम्ही जर भिजवलात पीठ, तर असे छान गोल गरगरीत टम्म फुगलेले वडे तयार होतात. हे बघा, मस्तपैकी वड्याबरोबर खायला हे चिकनचा रस्सा झालेला आहे. थोडंसं घट्ट, म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये केलं आहे. त्यानंतर इथे हे कालवण, आणि इकडे थोडंसं सुकं चिकन. आणि हा आमचा आयत्या वेळी झालेला प्लॅन, थोडंसं चिकन फ्राय करायचं. आणि इथे आहे इंद्रायणी तांदळाचा भात, आणि मस्तपैकी गरमागरम वडे. असं सगळं जेवण आहे. चला आता जेवून घेऊया. तर फायनली माझं ताट रेडी झालेलं आहे. हे वड्यांबरोबर खायला थोडंसं मीडियम असं चिकन केलेलं आहे, मीडियम कन्सिस्टन्सीचं. हे सुकं चिकन, हे कालवण रस्सा, हे चिकन फ्राय केलं नंतर आणून, आणि वडे, इंद्रायणी तांदळाचा भात, कांदा आणि लिंबू. चला मंडळी, आता घेते जेवून, आणि मग आपण परत भेटूच.
तर मंडळी, आज माझ्या जीवाची पण जराशी शांती झाली आहे नॉनव्हेज खाऊन बऱ्याच दिवसांनी. आणि एक नंबर बेत झालेला आज, एक नंबर. 3 प्रकारचे चिकन बनवलं होतं. म्हणजे सेम इन्ग्रेडियंट्स, मसाले वगैरे सेम, पण तरी थोडाफार सगळ्यामध्ये फरक होताच. तर छानपैकी वडे, चिकन असं खाऊन झालेलं आहे. त्याच्यानंतर मस्तपैकी पाचक आवळा, तो आवळा पण ना मम्मीने घरी बनवलेला. तर आता त्यासाठी उन्हाळ्यात मी जेव्हा ती बनवेल तेव्हा ती रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर मस्तपैकी भरपेट जेवण झालेलं आहे आणि जेवणानंतर आता दुपारची एक झोप घेण्याची वेळ झालेली आहे. तर आता एक झोप काढणार, त्याच्यानंतर उठणार आणि मग काय परत डेलीचं रुटीन आहे तेच, ऑफिस आणि घर. तर नेहमीचंच तुम्हाला विचारणारा प्रश्न की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.